वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आज आपण चॅप्टर 2 सुरू करणार आहोत. त्याचं नाव आहे मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. आता आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीमची एक इंट्रोडक्शन बघितलेली आहे ऑलरेडी. आता आपण डीपमध्ये सगळा स्टडी करणार आहोत. डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम म्हणजे काय. बिफोर दॅट आपल्याला डबल एंट्रीच्याही आधी इंडियामध्ये आपण अकाउंटन्सी आणि बुक कीपिंग शिकतोय. सो इंडियामध्ये सगळ्यात पहिला की बुक कीपिंगची कोणती सिस्टीम सुरू झाली होती ते मी आता सांगणार आहे तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा इंडियन किंवा कन्व्हेन्शनल सिस्टीम होणार आपल्याकडची ती आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते बुक्स मेंटेन करायचे किंवा पूर्वीच्या काळी तुम्हाला आता माहिती असेल, हिस्ट्री तुम्ही वाचताय त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असेल तर शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्याच्याही आधीच्या काळामध्ये ना पोस्ट दिलेली असायच्या की ह्या म्हणजे महाजन म्हणून जी पोस्ट असायची ते सगळं अकाउंटन्सीची कामं बघायची किंवा फायनान्सची सगळी रिलेटेड कामं महाजन नावाचा माणूस बघायचा. सो ती पदवी दिलेली असायची. सो महाजन ज्यांचं आडनाव पूर्वीच्या काळी असेल शिवाजी महाराजांच्याही आधीच्या काळापासून ते लोक बुक किपिंगचं काम करणार. सो महाजनी त्यांनी तयार केलेली त्यांची सिस्टीम म्हणजे महाजनी सिस्टीम. देशीनामा म्हणजे असंच एक लेखी स्वरूपातलं अकाउंटन्सीचं सिस्टीम. बही खाता म्हणजे वही असते ना आपली, त्याला बही म्हणतात, बही खाता. आता हे थोडंसं ईस्टर्न सेक्शन मधलं जातं, म्हणजे ईस्टर्न सेक्शन मध्ये जी बंगाली वगैरे लोक आहेत ती अशा पद्धतीची भाषा वापरतात. सो बही खाता म्हणजे वही खाता, वहीमध्ये एक अकाउंट मेंटेन करायचं, त्याला म्हणायचं वही खाता. कीर्त म्हणजे वही खात्याचाच एक भाग आहे. कीर्त म्हणजे असं ते फोल्ड करून ठेवलेलं असं एक पुस्तक असतं. तुम्ही कधी मारवाडी लोकांच्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर दिवाळीमध्ये वगैरे त्यांचं नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं ना तेव्हा ते असे रजिस्टर्स आणतात नवीन, तेव्हा तुम्ही ते बही खाता आणि हे सगळं त्यांच्याकडे असतं. ते एकदा तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं लाल रंगाच्या ह्याच्यात गुंडाळलेलं असतं. असं ह्या सगळ्या कन्व्हेन्शनल ट्रॅडिशनल आपल्याकडच्या सिस्टीम्स आहेत, इंडियन सिस्टीम्स. पण जेव्हापासून इंडियावरती इंग्लिश लोकांनी रुलिंग करायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्या बऱ्याच गोष्टी त्यांनी आपल्या इंडियामध्ये ऍब्सॉर्ब करायला लावल्या होत्या. त्यातली इंग्लिश सिस्टीम कुठली आहे, सिंगल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम आणि डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. सो सिंगल एंट्री आणि डबल एंट्रीचा अर्थ मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आधी आपण इंडियन कन्व्हेन्शनल सिस्टीम म्हणजे काय ते बघूयात. कन्व्हेन्शनल सिस्टीम मध्ये इट इज द ओल्डेस्ट अँड कन्व्हेन्शनल बुक कीपिंग सिस्टीम. मी आताच तुम्हाला सांगितलं इट इज द ओल्डेस्ट सिस्टीम. चाणक्यांनी सुरुवात केलेलं म्हणजे किती जुनं आहे ते बघा. सो इट इज द ओल्डेस्ट सिस्टीम. इट इज नॉट बेस्ड ऑन डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. इट इज नॉट बेस्ड ऑन. डबल एंट्री म्हणजे काय, दोन्ही इफेक्ट्स कन्सिडर करायचे, देणं आणि घेणं, गिव्ह अँड टेक, दोन्ही इफेक्ट्स कन्सिडर करायचे, मगच त्याला म्हणायचं डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. पण कन्व्हेन्शनल सिस्टीम मध्ये, इंडियन कन्व्हेन्शनल सिस्टीम मध्ये डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम नसल्यामुळे हेन्स इट इज नॉट सायंटिफिक. इट इज नॉट अ सायंटिफिक मेथड. इट इज नॉट ऍक्सेप्टेबल बाय ऑल. जर तुम्हाला एक बेंचमार्क क्रिएट करायचा असेल आणि सगळ्यांना एकाच लेवलला आणायचं असेल तर ही सिस्टीम उपयोगाची नाही, बिकॉज इट इज नॉट सायंटिफिक. इवन टुडे व्हेरी स्मॉल बिझनेस ऑर्गनायझेशन यूज दिस. कोणते स्मॉल बिझनेस ऑर्गनायझेशन, मी आता म्हणलं तसं दुकानदार जे वर्षानुवर्ष किंवा पिढ्यानपिढ्या त्यांचा धंदा करतायत, अशी जी जुनी लोक आहेत ना, त्यांचे दुकानदारांचे किंवा अगदी छोट्या छोट्या व्यावसायिकांचे, जी लोक अगदी स्मॉल स्केल वरती त्यांचा बिझनेस रन करतात, ती लोक अजूनही ही कन्व्हेन्शनल सिस्टीम वापरतात. पण आता ती सायंटिफिक नाहीये आणि इन्कम टॅक्सच्या दृष्टीने ती ऍक्सेप्टेबल पण नाहीये. आता कोणते कोणते मी हे 4 नावं सांगितली तीच एक्झाम्पल्स मध्ये मी तुम्हाला खालती दिलेली आहेत. सो ही झाली तुमची इंडियन कन्व्हेन्शनल सिस्टीम. आता आपण सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम ह्याच्यातला डिफरन्स बघूयात. मुळात नावातच आहे, सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे त्या ट्रान्झॅक्शनचा एकच इफेक्ट फक्त रेकॉर्ड करायचा आणि डबल एंट्री म्हणजे दोन्ही इफेक्ट्स रेकॉर्ड करायचे, देणं घेणं दोन्हीही रेकॉर्ड करायचं आणि सिंगल एंट्री मध्ये सिंगल इफेक्ट रेकॉर्ड करायचा. सो आपण त्याचा डिफरन्स बघता त्याचं एक्सप्लेनेशन पण बघूयात. सो सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीमचं डिफरन्सिएशन आहे. सगळ्यात पहिला पॉईंट आहे इफेक्ट्स. सो वन सिंगल इफेक्ट ऑफ अ ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड. कुठलंही फायनान्शियल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असेल त्याचा एकच इफेक्ट फक्त रेकॉर्ड होतो. पण डबल एंट्री मध्ये 2 फोल्ड इफेक्ट्स ऑफ द ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. गिव्ह अँड टेक दोन्हीही इफेक्ट्स त्याचे रेकॉर्ड केले जातात. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन काय आहे, इट इज अ ट्रॅडिशनल अँड कन्व्हेन्शनल मेथड. आता मी तुम्हाला सांगितलं जसं ही जी कन्व्हेन्शनल मेथड आहे तसंच इंग्लिश सिस्टीम, इंग्लिश लोकांमध्ये सुद्धा त्यांची कन्व्हेन्शनल मेथड कुठली होती, सिंगल एंट्री सिस्टीम. नंतर डबल एंट्री सिस्टीम आली. पण डबल एंट्री सिस्टीम ही मॉडर्न आहे, बरोबर ना. ही जर कन्व्हेन्शनल असेल तर ही मॉडर्न आहे.
बुक कोणती कोणती मेंटेन करतात, कोणती कोणती बुक्स मेंटेन करतात हे फार महत्वाचं आहे. कॅशबुक आणि पर्सनल अकाउंट्स. कॅशबुक का? कारण पूर्वीच्या काळी फक्त कॅश वापरली जायची. आता सारखं तुमचं ई मनी किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे, जीपे, पेटीएम वगैरे हे सगळे तर अगदी लेटेस्ट झालेले आहेत. पण त्याच्या आधी चेक म्हणू आपण, हे सगळं काहीच नव्हतं. बँकिंग हा प्रकार नव्हता. त्यावेळेपासूनच्या सिस्टीम्स आहेत त्या. सो फक्त कॅश वापरली जायची, म्हणून कॅशबुक मेंटेन करायचं. कॅश आली किती आणि कॅश गेली किती इतकंच मेंटेन करायचं. आणि पर्सनल अकाउंट्स, जी ट्रान्झॅक्शन कॅश मध्ये होत नाही, क्रेडिट मध्ये होतात, त्यांच्यासाठीची पर्सनल अकाउंट. सो क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, कोणत्या माणसाला आपण काय विकलं, ते सेल केल्यानंतर त्यांनी पैसे दिले का नाही दिले, सो त्या माणसाच्या नावाने ते लिहून ठेवायचं, त्याला म्हणायचं पर्सनल अकाउंट. जे क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतील त्यांच्यासाठी. पण डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम मध्ये ऑल सेट ऑफ रेकॉर्ड्स इज मेंटेन. सगळी बुक्स मेंटेन केली जातात. सबसिडियरी बुक्स, जर्नल, लेजर, सगळी. सबसिडियरी बुक्स म्हणजे काय, जर्नल म्हणजे काय, लेजर म्हणजे काय, हे सगळं मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. पण आता हे लक्षात ठेवा की डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम मध्ये सगळी बुक्स मेंटेन केली जातात. ऑल बुक्स आर मेंटेन. सायंटिफिक मेथड आहे का? नो, इट इज नॉट अ सायंटिफिक मेथड. इट इज अ सायंटिफिक मेथड. कारण दोन्हीही इफेक्ट त्याचे रेकॉर्ड होत आहेत. इथे एकच इफेक्ट रेकॉर्ड होत आहे. इट इज अ कम्प्लीट रेकॉर्ड. नो, इट इज इनकम्प्लीट रेकॉर्डिंग सिस्टीम. इनकम्प्लीट रेकॉर्ड आहे, एकच बाजू एंटर करतोय आपण, दुसरी बाजू बघत नाहीये. बट इट इज अ कम्प्लीट रेकॉर्डिंग सिस्टीम. दोन्ही एंट्रीज दोन्ही इफेक्ट्स आपण रेकॉर्ड करतोय. ॲक्युरेसी आहे का? ॲक्युरेसी ऑब्व्हियसली नाहीये, कारण तुम्ही जर एकच इफेक्ट दिला तर सेकंड इफेक्ट जो आहे ना, तो सेकंड इफेक्ट अर्धवट राहिल्यामुळे तो इफेक्ट कोणाचा आहे, कुठला आहे, त्याच्याबद्दलचे काही एक्सप्लेनेशन बुक्समध्ये रेकॉर्डच होत नसल्यामुळे हे इनकम्प्लीट रेकॉर्ड आहे आणि म्हणून ते ॲक्युरेट पण नाहीये. आपण ठामपणे सांगू शकत नाही की हे फायनान्शियल रेकॉर्ड जे मी तुम्हाला प्रोड्यूस करतो आहे ते करेक्ट आहे. नो, तुम्ही सांगू शकत नाही. डज नॉट प्रोव्हाइड ॲक्युरेट फायनान्शियल इन्फॉर्मेशन. पण इट प्रोव्हाइड्स ॲक्युरेट फायनान्शियल इन्फॉर्मेशन इन डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. कारण सगळी बुक्स मेंटेन होत आहेत. ईच अँड एव्हरी मायन्यूट डिटेल्स आर बीइंग रेकॉर्डेड इन द बुक्स. असं काहीही सुटत नाहीये की मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये कुठलंही इफेक्ट द्यायचा राहिला नाहीये किंवा त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन लिहिलं गेलं नाहीये, असं होत नाही. सो इट इज अ कम्प्लीट रेकॉर्ड. सगळी सेट ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केली जातात, म्हणून इट प्रोव्हाइड्स द ॲक्युरेट फायनान्शियल इन्फॉर्मेशन. आयडेंटिफिकेशन ऑफ एरर्स. समजा बुक्स लिहिताना काही चुकलं तर कळणं शक्य नाहीये सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये. कारण सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये समजा अमाऊंट लिहायची चुकली, पर्सनल अकाउंटला एंट्री करायची चुकली, ह्या पर्सनच्या जागी त्या पर्सनला लिहिलं गेलं, कळणं शक्यच नाहीये तुम्हाला ह्या बुक किपिंग सिस्टीम मध्ये. सो एरर्स कॅनॉट बी इझिली आयडेंटिफाईड. म्हणजे इतकंही सोपं नाहीये, खूपच कष्ट घ्यायला लागतील तुम्हाला एरर्स आयडेंटिफाय करायला. आणि हेन्स इट कॅनॉट बी रेक्टिफाईड दॅट इझिली. जर एररच सापडली नाही तर रेक्टिफिकेशन होणार नाही. रेक्टिफिकेशन झालं नाही तर त्या एरर्स बुक्समध्ये तशाच राहतील आणि तसंच ते बुक्स कॅरी फॉरवर्ड होत राहील, म्हणून ते ॲक्युरेट पण नसेल. करेक्ट. सो एरर्स आयडेंटिफाय होत नाही. इथे इट कॅन बी आयडेंटिफाईड. एरर्स आयडेंटिफाय होतात, अमाऊंट्स टॅली होत नाही किंवा तुमच्या बुक्समध्ये एंट्री चुकलेली असेल, हेडिंग चुकलेलं असेल, अकाउंट हेड चुकलेलं असेल, ते इझिली आयडेंटिफाय होतं. कारण त्याच्यासाठीच्या टेस्टिंग मेथड्स आहेत. एरर आयडेंटिफाय करण्याचे सुद्धा मेथड्स आहेत, त्याच्याने त्या एरर्स आयडेंटिफाय होतात आणि एरर्स आयडेंटिफाय झाल्या की त्या रेक्टिफाय सुद्धा होतात. सो हे ॲक्युरेट सिस्टीम का म्हणायचं ह्या कारणासाठी. ॲक्सेप्टन्सी आहे का? नॉट ॲक्सेप्टेड ऑन अ वायडर स्केल. स्मॉल स्केल, अगदी स्मॉल स्केल, शॉप्स बेसिस किंवा अगदी छोटे छोटे ऑर्गनायझेशन्स ते वापरतात, त्याच्यामुळे स्मॉल स्केलवरती ते ॲक्सेप्टेबल आहे. वायडर स्केलला ॲक्सेप्टेबल नाही आहे. आणि हे वाईडली ॲक्सेप्टेड आहे. मी मागाशी पण तुम्हाला सांगितलं, इन्कम टॅक्सच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमच प्रिफर करतात. म्हणजे लॉ नाही आहे तसा की त्याच मेथडनी लिहा, पण प्रेफरेबली तुम्ही ही मेथड फॉलो करायला पाहिजे. कोण कोण यूज करतं? ओनली फॉर स्मॉल ऑर्गनायझेशन्स, स्मॉलेस्ट, अगदी छोटे छोटे ऑर्गनायझेशन्स. पण डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम मध्ये मीडियम आणि लार्ज स्केल ऑर्गनायझेशन्स ही मेथड फॉलो करतात. त्यांच्याकडे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स जास्त असतात, अमाऊंट्स जास्त असतात, कॅश व्हाउचर जास्त असतात, नंबर ऑफ बिल्स, डॉक्युमेंट्स जास्त असतात. ह्या सगळ्या लार्ज स्केलवरती असल्यामुळे त्यांना डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम सोपी जाते. कळलंय? हा आहे डिफरन्स. तुमच्या बुकमध्ये नाहीये
पण मी मुद्दाम तुम्हाला दिलाय. समजा तुम्हाला पेपरमध्ये विचारला ना तर 4 पॉईंट्स तरी ह्याच्यातले मिनिमम घेऊन यायचे तुम्हाला. सो हा आहे सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम मधला डिफरन्स जी होती इंग्लिश सिस्टीम, आणि आधी आपण पाहिलं ते कन्व्हेन्शनल सिस्टीमचे पण तुम्हाला मी पॉईंट सांगितले. ठीक आहे, हे लिहून घ्या. आता डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम म्हणजे एक्झॅक्टली काय हे आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत. सो डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम म्हणजे काय? इट वॉज ओरिजिनेटेड बाय द इटालियन मॅथमॅटिशियन ल्युका दी बार्गो पॅसिओली ऑन 10th of November 1494. कोणी ओरिजिनेट केली ही सिस्टीम? ल्युका दी बार्गो पॅसिओली. ही वॉज अन इटालियन मॅथमॅटिशियन, इकॉनॉमिस्ट, काही म्हणा. सो तो इटालियन पर्सन होता. खरं तर तो मॅथमॅटिशियन होता, सायंटिस्ट होता. त्यांनी काय केलं? ल्युका दी बार्गो पॅसिओली त्या माणसाचं नाव होतं. त्यांनी 10th November 1494 मध्ये डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचा शोध लावला. इट वॉज ओरिजिनेटेड बाय ल्युका दी बार्गो पॅसिओली. म्हणून 14th November 1494 या डेला काय म्हणतात? इंटरनॅशनल अकाउंटिंग डे. हे लक्षात ठेवा, स्टार मार्क करा, कारण हा तुम्हाला फिल इन द ब्लँक्स, 1 सेंटेन्स आन्सर वगैरे मध्ये विचारू शकतात. सो 10th of November हा डे इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. 1494 मध्ये याचा शोध लागलाय. सो अकॉर्डिंग टू दिस सिस्टीम 3 गोष्टी ह्याच्यामध्ये मेन आहेत. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम मध्ये 3 कोणत्या गोष्टी मेन आहेत? अकॉर्डिंग टू दिस सिस्टीम ईच ट्रान्झॅक्शन हॅज 2 इफेक्ट्स. आतापर्यंत मी अनेक वेळा सांगितलेले ईच ट्रान्झॅक्शन हॅज 2 इफेक्ट्स असं डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम सांगतं. सेकंड, ईच ट्रान्झॅक्शन कंटेन्स डेबिट अँड इक्वल अँड अपोजिट क्रेडिट. देणं आणि घेणं असतं की नाही. जे आपण घेणं म्हणजे काय? एखादा माणूस आपल्याकडे आलाय, आपण एक शॉपकीपर आहोत, शॉपकीपरकडे एखादा माणूस आलाय आणि त्यांनी काहीतरी परचेस केलंय. ओके, सो आपण काय दिलं? आपण गुड्स दिले, त्यांनी ते घेतले. करेक्ट. त्याच्या अगेन्स्ट आपल्याला पैसे देणार आहे. समजा आपल्याला 500 रुपयाचे गुड्स त्यांनी घेतले, सो 500 रुपयाचे गुड्स दिले, 500 रुपये कॅश घेतली. सो काय दिलं? गुड्स दिले. काय आलं? कॅश आली. बिझनेसमध्ये कॅश आली. सो एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज डेबिट. काय आलं? कॅश आली, म्हणून त्याला डेबिट म्हणायचं. इक्वल अँड अपोजिट क्रेडिट. इक्वल क्रेडिट पाहिजे. जेवढे गुड्स सेल केले तेवढेच पैसे मिळाले, 500 रुपये मिळाले. बरोबर. सो ते अपोजिट का म्हटले त्याला? कारण ते दिले. घेणं म्हणजे गिव्ह अँड टेक हे अपोजिट आहे की नाही एकमेकांच्या. म्हणून प्रत्येक डेबिट कॅश आली ह्याच्या अगेन्स्ट क्रेडिट काय आहे? गुड्स दिले, ते अपोजिट झालं. आणि इक्वल म्हणजे काय? 500 रुपये आले, 500चे गुड्स दिले आणि 500 रुपये कॅश आली. कळते? सो ईच ट्रान्झॅक्शन कंटेन्स 1 डेबिट इक्वल अँड अपोजिट क्रेडिट. क्रेडिट हे नेहमी अपोजिट असणार आणि इक्वल अमाऊंटचं असणार. हे मेन लक्षात ठेवा. सो सेकंड ऍस्पेक्ट मी काय सांगितलं ह्याच्यातला बुक किपिंग सिस्टीम मधला? ईच ट्रान्झॅक्शन हॅज डेबिट अँड इक्वल अँड अपोजिट क्रेडिट. तिसरा, मिनिमम 1 अकाउंट इज डेबिटेड अँड मिनिमम 1 अकाउंट इज क्रेडिटेड. एक तरी अकाउंट मिनिमम डेबिट व्हायला पाहिजे, एक तरी अकाउंट क्रेडिट व्हायला पाहिजे. जर एखाद्या ट्रान्झॅक्शन मध्ये एकच अकाउंट डेबिट झालं आणि एकच अकाउंट क्रेडिट झालं तर त्याची अमाऊंट सेम पाहिजे. कळतंय? सो मिनिमम 1 अकाउंट इज डेबिटेड, मिनिमम 1 अकाउंट इज क्रेडिटेड. आलं लक्षात? सो हे 3 मेन ऍस्पेक्ट्स आहेत, फीचर्स आहेत बुक किपिंग सिस्टीमची. कोणती कोणती 3 फीचर्स आहेत? 1, 2 आणि 3 ही लक्षात ठेवायची. हे तुम्हाला हा सगळाच पॉइंट स्टार मार्कचा आहे. मार्जिन मध्ये तुम्ही स्टार मार्क करूनच ठेवा याला. मग रेकॉर्डिंग ऑफ दीज ऍस्पेक्ट्स किंवा दीज 2 ऍस्पेक्ट्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इज कॉल्ड एज डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. दुसरं वेगळं काय आहे डबल एंट्री बुक किपिंग म्हणजे? बुक किपिंग मध्ये बुक्स मध्ये लिहिताना तुम्ही कसं लिहाल? 2 ऍस्पेक्ट्स असतात. सो एक डेबिट लिहा, त्याच्या इक्वल अँड अपोजिट क्रेडिट लिहा. मिनिमम एका अकाउंटला डेबिट द्या आणि एका अकाउंटला क्रेडिट द्या. या मेथडनी जर तुम्ही अकाउंट रायटिंग केलं देन दॅट इज कॉल्ड ॲज डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. ॲज इझियर ॲज इट इज. सो तुम्हाला जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला कळतं की हे किती सोपं आहे. ते सेंटेन्सेस सुद्धा सोपी आहेत लक्षात यायला. कळलं? सो दिस वॉज डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम मिनिंग. आता ऍडव्हान्टेजेस काय आहेत? जर डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम या मेथडनी जर आपण बुक किपिंग केलं तर त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? ॲक्युरसी. हे ऍडव्हान्टेजेस तुम्हाला जर आठवत असेल तर आपण मगाशी जे डिफरन्सेस पाहिले ना, त्या डिफरन्सेस मध्ये जो डबल एंट्रीचा कॉलम होता त्याच्यात हे सगळे आलेले आहेत. तरी मी परत एकदा सांगते. ॲक्युरसी.
Since both the aspects are recorded, accuracy is maintained. मगाशी मी एक्सप्लेन केलं आहे. Business results. Each aspect of the business is recorded, like incomes, expenditures, assets, liabilities, debtors, creditors, capital introduction, drawings, सगळे aspects, सगळेच्या सगळे कुठलंही ट्रान्झॅक्शन मिस आउट होत नाही. त्याच्यामुळे काय होतं, हेन्स ऑल द बिझनेस रिझल्ट्स कॅन बी ॲक्युरेटली एक्स्ट्रॅक्टेड. जे काही बिझनेस रिझल्ट आहेत त्याच्यात एक्सपेंडिचर घेतलाच नाही, फक्त इन्कम दाखवलं, फक्त सेल दाखवलं, परचेस दाखवलंच नाही, असं नसतं. सो सेल, परचेस, इन्कम, एक्सपेंडिचर, ॲसेट्स, लायबिलिटी, कॅपिटलशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन सगळं रेकॉर्ड होणार आहे. त्याच्यामुळे बिझनेस रिझल्ट ॲक्युरेटली फाइंड आउट करता येणार आहेत. इट इज अ कम्प्लीट रेकॉर्ड. इतक्या वेळ आपण तेच म्हणतोय की इट इज अ कम्प्लीट रेकॉर्ड बिकॉज इट इज अ सायंटिफिक मेथड. बोथ एस्पेक्ट्स ऑफ द ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड, हेन्स इट इज अ कम्प्लीट रेकॉर्ड. कंपॅरेटिव्ह स्टडी, जर कम्प्लीट आहे रेकॉर्ड, ॲक्युरेट आहे, बिझनेस रिझल्ट तुम्हाला नीट कळणार आहे, तुम्ही एक बेंचमार्क वापरताय, सगळ्यांसाठी एकाच पद्धतीने अकाउंट रायटिंग जर होत असेल तर कंपॅरेटिव्ह स्टडी करायला सोपं जाणार आहे. द बिझनेस रिझल्ट कॅन बी कम्पेअर्ड विथ अर्लियर रिझल्ट. आपल्याच बिझनेसच्या आधीच्या रिझल्टशी कम्पेअर करा किंवा अदर एंटिटीज विथ द सिमिलर बिझनेस. कंपॅरिझन सोपी होणार आहे. कॉमनली ऍक्सेप्टेड, इट इज वाइडली ऍक्सेप्टेड सिन्स इट फॉलोज द युनिव्हर्सल अकाउंटिंग प्रिन्सिपल्स अँड कन्सेप्ट्स. मगाशी आपण मागच्या लेक्चरमध्ये फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलेले आहे. युनिव्हर्सल अकाउंटिंग कन्सेप्ट्स आणि प्रिन्सिपल्स फॉलो केल्या जातात जेव्हा डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम आपण जेव्हा वापरतो त्यावेळेला युनिव्हर्सल अकाउंटिंग कन्सेप्ट्स आणि प्रिन्सिपल्स वापरतात. त्यामुळे इट इज वाइडली ऍक्सेप्टेड बाय ऑल. युनिव्हर्सली वाइडली ऍक्सेप्टेड. ऑल्सो इट इज ऍक्सेप्टेड बाय द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट म्हणजे कोण? गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, सध्याचं जीएसटी डिपार्टमेंट आहे, कोणतीही इन्कम टॅक्सची किंवा गव्हर्नमेंटची डिपार्टमेंट्स असतील त्यांना तुम्हाला ही जी बुककीपिंगची सिस्टीम तुम्ही वापरली असेल तर ते बुक्स ऍक्सेप्टेड असतात. किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, बँक्स आहेत किंवा लेंडर्स आहेत आपले, त्यांना जर आपल्याला लोन आपल्याला हवं असेल तर ही जी बुककीपिंग ची मेथड आपण वापरून जी बुक्स लिहिलेली आहेत ती त्यांना दाखवली तर ते सॅटिस्फाईड असतात. सो हे जे आहेत हे ऍडव्हान्टेजेस आहेत बुककीपिंगचे. तुम्ही तुमचे पण ऍडव्हान्टेजेस लिहू शकता. आपण मगाशी जे डिफरन्सिएशन काढले त्याच्यावरनं तुम्ही तुमचे ऍडव्हान्टेज पण लिहू शकता. आता मी जे लिहिले ते ABCCC लक्षात ठेवण्यासाठीचा एक हे आहे. सो हे सगळं तुम्हाला लिहून घेतानाच ह्या पद्धतीने लक्षात पण ठेवता येतं. सो हे लिहून घ्या. आता ऍक्च्युअली बुककीपिंग कसं करायचं हे शिकण्यासाठी आपल्याला आधी काय शिकावं लागेल की व्हॉट इज अन अकाउंट. So, meaning of an account. Account is the summarized record of transactions. अकाउंट म्हणजे काय असतं? मगाशी मी एक एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला की आपण एक शॉपकीपर आहोत आणि आपल्याकडे एक माणूस काहीतरी परचेस करायला आलेला आहे. सो आपल्याकडे जो आपण परचेस करायला आलेला आपण जे त्याला विकतोय ते गुड्स आहेत, सेल्स आहेत, त्याला आपण सेल्स म्हणतो. सो सेल्स हे काय झालं? हे अकाउंट झालं आपलं. त्याच्या अगेन्स्ट तो आपल्याला काय देतोय? कॅश देतोय. सो कॅश हे काय झालं? अकाउंट झालं. कळतंय? सो आपण जे काही सेल करतोय किंवा आपण आधी परचेस केलं ते कुणाकडनं तरी, जेव्हा आपण परचेस करतो तेव्हा ते परचेस अकाउंट असतं. त्याच्या अगेन्स्ट आपण कॅश देतो म्हणजे ते कॅश अकाउंट असतं. कळलंय? सो बेसिकली काय आहे अकाउंट म्हणजे काय? इट इज अ समराइज रेकॉर्ड. आतापर्यंत मी किती सेल केला, आतापर्यंत मला किती कॅश आली. सो इट इज अ समराइज रेकॉर्ड. फक्त कॅश अकाउंट बद्दल जर बोलायचं झालं तर एका पर्टिक्युलर पिरियड साठी त्याच्यामध्ये सगळी रेकॉर्ड्स तुम्हाला दिसतात की किती टोटल कॅश आली किंवा किती टोटल कॅश पे केली. कळतंय? सो इट इज अ समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन्स ऍट वन प्लेस. कॅश अकाउंट सेल साठीचं वेगळं, परचेस साठीचं वेगळं, एक्सपेन्सेस साठीचं वेगळं असं करत नाहीत. एकच कॅश अकाउंट करतात. सो सगळी ट्रान्झॅक्शन्स त्या एकाच ऍट वन प्लेस त्या एकाच अकाउंट मध्ये तुम्हाला समराइज केलेल्या फॉर्मॅटमध्ये दिसतात. सो इट इज अ समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन्स ऍट वन प्लेस. फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर पर्सन म्हणजे कोणाला आपण सेल केलं तो पर्सन, किंवा ऍसेट काय परचेस केलं, समजा आपण मशिनरी परचेस केली. सो इट इज अन ऍसेट. लायबिलिटी, इन्कम, एक्सपेंडिचर जे काही तुमच्या बिझनेसमध्ये घडत असेल त्या सगळ्या प्रकारचे सगळे ऍस्पेक्ट तिकडे कव्हर होणार आहेत. सो इट इज अन अकाउंट. ऑल डे टू डे ट्रान्झॅक्शन्स आर पोस्टेड इन द अकाउंट. पोस्टेड हा शब्द का वापरलाय हे मी तुम्हाला जेव्हा जर्नल घेईन किंवा सबसिडियरी बुक्स घेईन त्यावेळेला सांगणार आहे.
आता तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की ऑल डे टू डे ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द अकाउंट्स. डे टू डे ट्रान्झॅक्शन्स म्हणजे प्रत्येक दिवसागणिक घडलेली सगळी मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स ही रेकॉर्ड केली जातात. अँड अकाउंट इज मेंटेन्ड इन द टी शेप फॉर्मॅट. मी इथे दाखवलाय फॉर्मॅट, हा असा टी शेपचा फॉर्मॅट असतो. मध्ये एक डिव्हिजन असते, दोन बाजूंची डिव्हिजन, एक लेफ्ट साइड एक राईट साइड, ही डिव्हिजन आणि हा हेडर, म्हणून याला म्हणायचं टी शेप फॉर्मॅट. द लेफ्ट हँड साइड इज कॉल्ड ॲज डेबिट. आता मी अशी उभी राहते म्हणून लेफ्ट हँड साइड, तुमच्याकडनं बघितलं तर ही लेफ्ट हँड साइड आहे, ही राईट हँड साइड आहे. सो लेफ्ट हँड साइडला काय म्हणायचं, डेबिट, DR, जे इथे लिहिलेलं आहे. अँड राईट हँड साइड इज कॉल्ड ॲज क्रेडिट, CR. ऑल द अकाउंट्स आर बॅलन्स्ड ऍट द सेम टाइम. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुमच्या ह्याचा इम्पॉर्टन्स लक्षात येणार नाहीये तुमच्या, जेव्हा आपण फायनल अकाउंट्स करू ना तेव्हा तुम्हाला पक्क लक्षात येईल की हे मी का म्हणते. ऑल द अकाउंट्स आर बॅलन्स्ड ऍट द सेम टाइम ऍट द एंड ऑफ अ स्पेसिफिक पिरियड ऑर ऍज ऑन अ पर्टिक्युलर डेट. एकाच दिवशी, मी आता म्हणलं तुम्हाला जी एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिली त्याच्यात सेल्स अकाउंट होतं, कॅश अकाउंट होतं, परचेस अकाउंट होतं, एक्सपेंडिचर अकाउंट होतं. ही सगळी अकाउंट, समजा आता आपल्याकडे 5 अकाउंट्स आहेत, तर 5ही अकाउंट्स मधलं परचेस अकाउंट आपण समजा आजच्या तारखेला बॅलन्स केलं, नंतर सेल्स अकाउंट आपण उद्याच्या तारखेला बॅलन्स केलं, नंतर कॅश अकाउंट आपण अजून मंथ एंडला बॅलन्स केलं, असं चालत नाही. समजा तुम्हाला आज सेल्स अकाउंटची टोटल करायची आहे ना, बॅलन्स करायचं आहे ना, मग सेल्स अकाउंट बरोबर सगळ्या अकाउंटची टोटल आजच घ्यायला पाहिजे. कंपल्सरी येते, मॅन्डेटरी येते. ते का आहे हे सगळं मी तुम्हाला फायनल अकाउंटच्या वेळेला किंवा जर्नल पोस्टिंग जेव्हा आपण करू लेजरमध्ये त्यावेळेला मी तुम्हाला सांगणार आहे. पण हे गोष्ट लक्षात ठेवायची की एका स्पेसिफिक पिरियडसाठी, की वीकली करा, मंथली करा, इयरली करा, सो एका स्पेसिफिक पिरियडसाठी ती अकाउंट बॅलन्स केली जातात किंवा ऍज ऑन अ पर्टिक्युलर डेट. एक जर तुम्हाला बॅलन्स करायचं असेल तर कंपल्सरीली तुम्हाला सगळी अकाउंट बॅलन्स करायला लागणार. फॉलोइंग बिझनेस इन्फॉर्मेशन कॅन बी डिराईव्ह फ्रॉम बाय मेंटेनिंग द अकाउंट्स. अकाउंट मेंटेन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, त्याच्यातनं काय डिराईव्ह होणार आहे, आपल्याला टोटल ऍसेट्स मिळतील, टोटल लायबिलिटीज मिळतील. टोटल ऍसेट्स आपल्या किती आहेत, मशिनरी किती अमाऊंटची मशिनरी आहे, किती अमाऊंटचं फर्निचर आहे, टोटल ऍसेट्स लायबिलिटीज मिळणार आहेत. कॅपिटल बॅलन्स मिळणार आहे, आपला आत्ताच्या घडीचा कॅपिटल बॅलन्स किती आहे तेही कळणार आहे. त्यानंतर टोटल इन्कम्स किती आहेत, एक्सपेन्सेस किती आहेत ते कळणार आहे, आणि रिसिवेबल्स पेएबल्स तेही कळणार आहे. मग अशी मी सांगितलं ना, कॅश ट्रान्झॅक्शन असेल तर पैसे लगेच मिळतात, क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल तर पैसे लेटर डेटला, नंतर कधीतरी मिळणार आहेत, त्याला काय म्हणायचं, रिसिवेबल्स. किंवा असंच परचेस केलंय आपण आणि आपण नंतर कधीतरी त्यांना पेमेंट केलं, त्याला म्हणायचं पेएबल्स. सो आपल्याला डेटर्स आणि क्रेडिटर्स ही जी अकाउंट्स आहेत त्यातून टोटल रिसिवेबल्स किती आहेत आणि पेएबल्स किती आहेत ते कळणार आहे. कळलं? सो जेव्हा आपण एखादं अकाउंट मेंटेन करतो तेव्हा ते कसं दिसतं ते मी तुम्हाला सांगणार आहे आता. सो तुमच्या बुकचा हे अख्खं एक पेज आहे, याच्यात मार्जिन पण आलं. मार्जिन इन्क्लूड करून तुम्हाला हे ड्रॉ करायचं. याच्या पुढे लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला A4 साईजची बुक सांगितलेली आहे, A4 साईजच्या बुकमध्ये मार्जिन इन्क्लूड करून हे ड्रॉ करायचं आहे. याच्या पुढे आपण जर्नल बघणार आहोत, लेजर बघणार आहोत, दर वेळेला तुम्हाला मार्जिन आधीच त्याच्यात इन्क्लूड करून घ्यायचंय. सो मार्जिन सकट, मार्जिन म्हणजे डेट पकडा तुम्ही पाहिजे तर. सो एक्झॅक्ट डिव्हाइड करायचंय पेज, तुम्हाला फोल्ड करून हाफ करायचंय पेज. मध्ये एक सिंगल लाईन आखायची किंवा डबल लाईन आखायची, जेणेकरून तुम्हाला कळेल की लेफ्ट आणि राईट साईड वेगवेगळी आहे. आणि वरती हा मी लिहिलाय ऍज अ हेडर लिहायचा आहे. सो हेडर मध्ये काय काय आहे, प्रत्येक साईडचं सेम लिहिलंय बघा मी, डेट, पर्टिक्युलर्स, JF म्हणजे जर्नल फोलिओ, याचा अर्थ काय हे सांगेन. अमाऊंट सेम असंच राईट साईडला आहे, डेट, पर्टिक्युलर्स, जर्नल फोलिओ आणि अमाऊंट. जर्नल फोलिओचा कॉलम अगदी छोटा असतो, एक आकडा लिहायचा असतो फक्त आपल्याला, तिथे पेज नंबर म्हणायचं त्याला. आणि राईट साईडला पण तसंच आहे. कंपल्सरी डेबिट आणि क्रेडिट लिहायला पाहिजे आणि नेम ऑफ द अकाउंट. जेव्हा तुम्ही हा फॉर्मॅट ड्रॉ करता तेव्हा त्याचा हेडर, अकाउंट कुठलं आहे, कॅश अकाउंट आहे, परचेस अकाउंट आहे, सेल अकाउंट आहे, इन्कम अकाउंट आहे, हे कंपल्सरी त्याच्या डोक्यावर लिहायचंय. त्याला म्हणायचं हेडर, हेडर ऑफ द अकाउंट. टी शेप फॉर्मॅट मध्ये हे ड्रॉ करा. सगळ्यात शेवटी जेव्हा तुम्ही एंड कराल ना अकाउंट, तेव्हा अमाऊंटच्या कॉलम मध्ये अशा पद्धतीने डबल अंडरलाईन करायचे तुम्हाला. खालच्या बाजूला डबल अंडरलाईन, वरती सिंगल लाईन आहे. कळतंय? याचा सगळा सिग्निफिकन्स मी तुम्हाला हळूहळू सांगत जाईन पुढे. पण हा फॉर्मॅट आहे, तुम्हाला अकाउंटचा फॉर्मॅट विचारला तर तुम्ही अशा पद्धतीने ड्रॉ करणार, काही लिहायचं नाहीये त्याच्यात, फक्त फॉर्मॅट आहे हा टी शेप फॉर्मॅट. कुठे लिहिलंय, हा टी शेप फॉर्मॅट.
कळलं? सो हे झालं बेसिकली अकाउंट. आता ह्या अकाउंट मध्ये हे जे टोटल असेट्स, लायबिलिटीज, इन्कम, एक्सपेन्सेस वगैरे जे काही आहे ना, त्याचं एक क्लासिफिकेशन येतं. क्लासिफिकेशन म्हणजे काय, की तुम्ही जेव्हा एखादं ट्रान्झॅक्शन करता तेव्हा त्याच्यात जे 2 ऍस्पेक्ट इन्व्हॉल्व्ह होणार आहेत ते 2 ऍस्पेक्ट यापैकी कुठल्या टाईपच्या अकाउंट मध्ये मोडतं. सो त्याचं क्लासिफिकेशन जे आहे ते आधी शिकायला पाहिजे आपल्याला. म्हणजे जेव्हा पण आपल्याला ऍक्च्युअली एंट्री करायची असेल ना, ट्रान्झॅक्शन आपल्याकडे झालं आणि त्याची एंट्री करायची असेल, तर आपल्याला कळेल की क्लासिफिकेशन प्रमाणे यापैकी कुठल्या टाईपचं अकाउंट आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याची एंट्री करायची. सो हे क्लासिफिकेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आतापर्यंत हे जे काही केलेलं आहे त्याची रिव्हिजन करा तुम्ही. आता ह्याच्या पुढच्या सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. 11वीच मुळात तुमची फार महत्वाची, 11वीचं अकाउंट. सो प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्या, रिवाइज करत राहा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स बघणार आहोत. ठीक आहे.